जनरली समजा एखाद्या वास्तूमध्ये प्रॉब्लेम असेल, हं, तर सुरुवात जाणवते त्या जातकाला किंवा त्या व्यक्तीला पैशापासून. बरोबर. फायनान्शियल प्रॉब्लेम असेल, स्टेबिलिटी नसेल, तर मग घरात कटकटी येतात. मग नंतरनं असं होतं, की ही वास्तूच बरोबर नाही. हे प्रश्न तयार होतात. बरोबर. मग सगळ्यात आता महत्त्वाचा मुद्दा, की फायनान्शियल स्टेबिलिटी येण्यासाठी एखाद्या वास्तूमध्ये काय प्रॉब्लेम असू शकतात? बघा तुम्ही जसं म्हणालात आत्ता, की हा प्रश्न फार महत्वाचा आहे, की फायनान्सचे प्रॉब्लेम सुरू झाले, की कलियुग आहे. त्याच्यामुळे कलियुगामध्ये हो. लक्ष्मी मातेचं तिची पहिली प्रतिमा किंवा तिची पहिली पूजा ही हां. कलियुगात होते. पण मी असं सांगेल, की एखाद्या वास्तूत आपण जेव्हा राहायला जातो, हं. तेव्हा फायनान्सपेक्षा जास्त मला असं वाटतं, की तुम्हाला ओके, हेल्थवर फार इफेक्ट येतो. कारण मी वास्तू करताना पहिल्यांदा हेल्थ बघते. मी माझ्या ओके. प्रत्येक जातकाला सांगते, मला माहिती नाही तुम्हाला ही वास्तू अरबपती बनवेल की नाही, हं. परंतु तुम्हाला हेल्थपती बनवेल एवढं नक्की. ओके. कारण तुमचं आरोग्य जर चांगलं असेल, तर पैसे थोडेफार कमी आले, हां, हां. ठीक आहे, काही हरकत नाही. पण तुम्ही आरोग्यदायी असाल, तुमचे विचार चांगले असतील, तुमचे आचार चांगले असतील, तर आपसूक लक्ष्मी करेक्ट आहे. माता येणार आहे. हां, बरोबर. सो या सगळ्या गोष्टी होतात. हं. याच्यामध्ये बऱ्याचदा अ, वास्तूच्या प्रॉब्लेम्स किंवा जर दोषांचा विचार करायचं झालं, हां. तर मी जसं पहिलं सांगितलं कारण उंबरठा आज प्रत्येक घर दोषपूर्ण आहे असं म्हणेल कारण हं. दरवाजा चुकीच्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळे पहिला हां. उंबरठा होतो. हं. तर उंबरठ्यातून तुमच्या त्या उंबरठ्यातून कुठल्या पदमंडलातून म्हणजे 45 देवता आहेत हां, वास्तूच्या. हां. आता त्या 45 देवतांमध्ये आपण असं गृहीत धरू, की 2 घरं आहेत. एका घराचं जे दरवाजा आहे त्याचं पदमंडल राक्षस प्रवृत्ती म्हणजे यमपद म्हणू. ओके. स्टोरी फार मोठी आहे हं, वास्तुपुरुषांची, हं. पण एवढंच सांगते, हां. की वास्तुपुरुषांची निर्मिती झाली तेव्हा 45 देव आणि दानव असं हं. सगळ्यांनी मिळून वास्तुपुरुषाला पकडलं होतं. ओके. तर त्यांनी जिथे-जिथे पकडलंय, म्हणजे यम जे देव आहेत, हां. त्यांनी जिथे पकडलंय तिथे त्यांचं स्थान निर्माण झालंय, की आता ओके. इथे यांचेच अधिकार. मग यमपदामध्ये जर उंबरठा आला, तर हं. काय होणार? सुरुवात एकाच दिवशी नाही होत. ऊर्जा आहे ना, हां. बदलायला, तुम्हाला प्रभाव द्यायला वेळ घेणारच आहे. करेक्ट आहे. तर मग त्याच्यामध्ये माझं नेहमी वास्तूच्या जातकांनाही मी सांगते, की वास्तूचे रिझल्ट कसे येतात? तुमची अतिउच्च कुंडली आहे, तर तुम्हाला घर पण अतिउच्चच मिळतं. ओके. रिझल्ट सव्वा महिना, ओके. सव्वा 2 महिने, सव्वा 3 महिने, ओके. सव्वा 6 महिने, सव्वा वर्ष, सव्वा 2 वर्ष, सव्वा 3 वर्ष. ओह! इट्स डिपेंड ऑन युअर कुंडली. ओके. आणि हेच कारण आहे, की कुंडली वास्तुशास्त्र केल्यावर रिझल्टची जी संभाव्य हां, घटना घडण्याची जी सापेक्ष त्यांना संभाव्यता वाढवू शकतो, हां. की हे इतक्या लवकर घडू शकतं. तर ते कुंडलीमुळे जास्त लवकर शक्य होतं. ओके. मग अशा वेळेस वास्तूचा पहिला झाला उंबरठा. हं. दुसरं आहे, की किचन. किचनमध्ये तुम्ही बघाल तर बऱ्याचशा जातकांच्या घरी कचरा कुंडी, जी कचरा पेटी असते हं, घरातली आपली, हं, कचऱ्याचा डबा, हं. अतिशय घाणेरड्या प्रकारांचा हो, असतो हो. आणि तिथे लक्ष्मीचा ऱ्हास होतो. म्हणजे ओके. माझी आजी म्हणजे हं, माझी आजीचं वाक्य होतं हे माझी हं, आई नेहमी सांगते, की "बाई सुग्रण आहे की नाही, हं. हे तिच्या घरातल्या किचनवरून कळतं." हां. आजच्या बाबतीत, आजच्या कलियुगात मुंबईकर किंवा शहरांच्या बाबतीत बाई सुग्रण आहे की नाही ते तिच्या कचऱ्याच्या डब्यावरून कळतं. अ, का? कारण आपल्याकडे अलक्ष्मी आणि लक्ष्मी. हां, अलक्ष्मी ही लक्ष्मींची मोठी बहीण आहे. हां. म्हणजे पहिला मान मोठ्या बहिणीचा असतो की नाही नेहमी करेक्ट. सगळीकडे. हो. मग तिला असं सांगितलंय, की जेव्हा लक्ष्मी घरात येणार, हां. तेव्हा लक्ष्मीला बाहेर जायचंय. ओके. म्हणून तिन्ही सांजे संध्याकाळी जो 7चा तिन्ही सांजचा वेळ आहे म्हणजे हं, थोडक्यात 6:45 हं. टू 7:15 अर्धा तास. ओके. म्हणजे हा सायंकाळचा जी ही प्रभा आहे, हं. त्यावेळेस झाडू मारू नये. हां. मग तो स्वच्छता ठेवणं. मग अशा वेळेस स्वच्छता म्हणून 6:30ला झाडू मारून घ्यावा. ओके. आणि मग अशा वेळेस ती स्वच्छता जर असेल, किचन स्वच्छ असणं, की कचऱ्याचा डबा स्वच्छ हं. असणं, हे लक्ष्मीप्राप्तीचं फार सुंदर म्हणजे ओके. सोपा उपाय आहे, ओके. तो करणं. आजकाल कचऱ्याच्या डब्यामध्ये प्लास्टिकच्या पिशव्या वापरल्या जातात. शक्यतो हो. त्या वापरू नयेत, कारण प्लास्टिक इज अ राहू. ओके. तर दुसरं आहे उत्तर दिशा. उत्तर दिशा अशी अतिशय स्वच्छ असायला पाहिजे. उत्तर दिशा स्वच्छ असली, की आवक वाढू शकते. पण आवक वाढली तर तुमच्या घरात स्थिर राहण्यासाठी तुमचं नॉर्थ ईस्ट स्ट्राँग असायला पाहिजे. ओके. नॉर्थ ईस्ट स्ट्राँग आहे, पण तुमच्याकडे अपॉर्च्युनिटी यायला पाहिजे. त्यासाठी तुमचं नॉर्थ वेस्ट स्ट्राँग असायला पाहिजे. ओके. सो पैसा फक्त एकाच बाजूने हा नाही येत. ओके. म्हणून तर स्वामींनी 10 दिशा दिल्यात ना. हां. अष्टदिशा आणि अधः-ऊर्ध्व दिलंय. करेक्ट. छप्पर पाहिजे, हं. जमीन पाहिजे तर घर बरोबर आहे. बांधणार. सो या सगळ्यांचा प्रभाव एकत्रितपणे होतो. पण त्यातल्या त्यात स्वच्छता ठेवणं, हं. घरामध्ये तिन्ही सांजेचं दिवाबत्ती होणं फार महत्वाचं आहे.
याने ओके. फार चांगले अनुभव येतात. म्हणजे आता उपाय म्हणून सांगते हां. आपल्या प्रेक्षकांना, की लक्ष्मीचे काही मार्ग मिळत नाहीयेत, हं. काहीच समजत हं. नाहीये काय करावं. तर तिन्ही सांजेला दरवाजामध्ये दिवा लावणं, हां. स्पेशली तुपाचा. ओके. तुपामध्ये पण A2 म्हणजे देशी गाईच्याच तुपाचा ओके. प्रकर्षाने फार महत्वाचा आहे. हां. आणि तो लावल्यावर एक धूप स्टिक, हं. देशी गाईंचे धूप स्टिक्स मिळतात आजकाल. हां. ती धूप स्टिक दरवाजाची दृष्ट काढून म्हणजे ओवाळणं. हो. ॲक्चुअली ना बऱ्याच वेळेस आपल्या जातकांना हे माहितीच नाही की का ओवाळायचं. ते हां. ओवाळणं म्हणजे एक प्रकारची दृष्ट काढणं आहे. ओके. तर ती 3 वेळा ओवाळून मग त्या दिव्याच्या बाजूला ठेवावं. याने शनी महाराजांची जी घरामधली जी वृत्ती किंवा एक हां. दिशा आहे म्हणाल हां. वेस्ट, ती हील होते ओके. आणि तुपाने साक्षात लक्ष्मी यायला मदत होते.